करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बौद्धिसत्व विश्वरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून ब्रह्ममंचकावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर मुंज भंते यांना वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे विविध प्रदेशातून आलेले आमचे अध्यक्ष, उपस्थित बंधू भगिनींनो, समता सैनिक दल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन 69वा त्यांना आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करू। गेल्या अनेक वर्षाचे रेकॉर्ड्स तोडलेले आहेत असं मी म्हणेन, कारण मी साक्षी आहे। आज पोलिसांनी देखील मला सांगितलं की मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत आणि संख्येचे रेकॉर्ड तोडलेले आहेत। का घडलं? लोक आज जागृत झाली, बाबासाहेबांना मानणारे, बाबासाहेबांचे अनुयायी, बहुजन महापुरुषाला मानणारे, जे वंचित आहेत, शोषित आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, मायनॉरिटीज आहेत, त्यांना कळून चुकलं की आपल्या हक्क आणि अधिकार कुठेतरी धोक्यामध्ये आलेले आहेत। या महापुरुषाच्या माध्यमामधून यांनी आमचे हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवलेले आहेत। म्हणून येथील व्यवस्थेला सांगू इच्छितो, ज्या प्रमाणामध्ये दाबण्याचा प्रयत्न या समाजाला होईल, अन्याय होतील, समाजात अधिक गतिमान होऊन उठू नये, आपली संख्या दाखवली। कालच्या 25 नोव्हेंबरच्या संविधान के सम्मान में ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, तुमचं अभिनंदन करेन। एक निर्णायक ताकद त्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये दाखवून दिली। लाखोच्या संख्येने आलात तिकडे आणि एक संदेश दिलात की आम्ही संविधानवादी आहोत। देशामध्ये दोन भाग मी समजतो, एक संविधानवादी आहे, दुसरा संविधानाच्या विरोधामध्ये आहे। संविधानवाद्यांची ताकद वाढवावी लागेल, आणि इलेक्शनच्या माध्यमातून या सरकारला आपल्याला काढून टाकावं लागेल। म्हणून हा समाज एवढ्या मोठ्या संख्येने आज मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमीमध्ये आला। बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी, म्हणून आपल्याला आव्हान आहे। आज अनेक संघटना कार्यरत आहेत, परंतु बाबासाहेबांनी ज्या चालवलेल्या संघटना आहेत, बाबासाहेब
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक दल आणि राजकीय संकल्पना घेऊन चाललेला वंचित बहुजन आघाडी या संघटनेला बळ देण्याचं कार्य करा त्याच्या पुढच्या काळामध्ये. तर हे समाजाच्या संघटना समाजाचं भलं करू शकतात. आज या अभिवादन सभेमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा किती आहेत, प्रदेशामध्ये किती आहेत, त्यांच्या अध्यक्षांना बोलून हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. 22 प्रदेशामध्ये आम्ही कार्यरत आहोत. मोठ्या संख्येने तिथे धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. धर्म चळवळी संकुचित ठेवली नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. उद्या केव्हा जनगणना होईल या देशामध्ये तेव्हा जनगणनेच्या आकडेवरून बौद्धांची संख्या किती करोडोमध्ये वाढलेली आहे ते येथील व्यवस्थेच्या लोकांना कळेल की बौद्ध धर्म किती गतिमान झालेला आहे. म्हणून मगाशी जे भंते आपले बसले होते धर्मशाळेमधून आले होते लिंपोचे हे दलाई लामाचे 3ऱ्या क्रमांकाचे भंते जे आहे त्यांनी देखील समाधान व्यक्त केलं. जी देश में धम्म का कार्य अच्छा तरह से चल रहा है. जे बाबासाहेबांना अपेक्षित होते धम्माचा बेस वाढवल्यानंतर सामाजिक बेस वाढवावा लागेल आणि त्याच्यानंतर राजकारणाला आपल्याला न्याय देता येईल. आज देशामधलं वातावरण अतिशय गढूळ झालेला. एक समाज दुसऱ्या समाजाला विरुद्ध दिशेने बघत आहे. भाईचारा जो इतके वर्षावर्षी जपला होता तो आज समाजामध्ये भाईचारा राहिलेला नाही. संविधानाने दिलेल्या समतेचा मार्ग हा देखील राहिलेला नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढावं लागेल. देशामध्ये पुन्हा बॅलेट पेपर आणावा लागेल. इलेक्शन बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजे. ईव्हीएम इथून हटवावं लागेल. परंतु दुर्दैवाने देशामधला विरोधी पक्ष ह्याच्यासाठी कमकुवत पडतोय. ही लढाई देखील आंबेडकर वाद्यांना पुढच्या काळामध्ये आपल्याला लढावी लागेल आणि जिंकावी लागेल. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.